नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सुमेधा रानडे आज एका आगळ्या वेगळ्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आहे. मिरज नगरी, आरोग्य पंढरी मिरज, तंतुवाद्यांची जननी मिरज. याबरोबरच मिरजेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आदर्श शिक्षण मंडळ संचलित शाळा. तुम्ही म्हणाल ह्याचं काय वैशिष्ट्य आहे बरं? तर ह्याचं वैशिष्ट्य असं की सुमारे 73 वर्षे हे मंडळ अविरतपणे स्त्रियांनी चालवलेलं असं शैक्षणिक स्वरूपाचं हे मंडळ आहे. आणि आता त्याच्या अनेक शाळा आपण आपल्या शहरात बघत आहोत. तर आज आपल्या इथं मंदाताई मराठे या आलेल्या आहेत आणि आपण आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. निमित्त आहे आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. आदर्श शिक्षण मंदिर ह्या शाळेतून पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी, त्यांचा 19 एप्रिल 2025 रोजी स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं आपल्या मंडळाची, आपल्या शाळेची वाटचाल आपण मंदाजींकडनं जाणून घेऊया. मंदाजी, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मला सांगा की एक बीज तुम्ही साधारण 1952 पासून रोवलं आदर्श शिक्षण मंडळाचं, आणि शिशु मंदिरापासून झालेली ही सुरुवात आज CBSE पॅटर्नची सर्वांग सुंदर अशी शाळा. तर कसं वाटतंय, कशी वाटतेय ही वाटचाल, त्याबद्दल? तर असं मागे वळून पाहताना मला असंच आश्चर्य वाटतं की जे संस्थापिका 11 जणी होत्या त्यांनी हे सुरू केलं, ते मिरजेच्या इतिहासात एक नवदालन त्यांनी उघडलं असं म्हणायला पाहिजे. कारण सुस्थापित हायस्कूल्स मिरजेत होतीच, मिरज हायस्कूल, कन्याशाळा, आणखीन विद्या मंदिर वगैरे. पण प्राथमिक शिक्षणसुद्धा भारतभूषण मी एक ऐकलं आहे आणि मला वाटतं सरकारी शाळातून मुलं शिकत होती. पण पूर्व प्राथमिक शिक्षण हे अजून इकडे ह्याचं पाऊलच या नगरीत पडलेलं नव्हतं. वास्तविक जे शहरामध्ये 1940-42 पासून, कारण मी स्वतः मॉन्टेसरी शाळेत शिकलेली आहे, मी आत्ता 88 वर्षाची आहे, तर ते तिकडे नवीन नव्हतं. पण मिरजेत मात्र बालक शिक्षण ही रुजायची होती आणि ते स्वप्न त्या स्त्रियांनी पाहिलं. आणि त्या कोणी मोठ्या शिक्षण तज्ञ होत्या असं नाही आहे, पण त्यांना हे कळलं की हे व्हायला हवं आहे आणि नाही आहे तर आपण सुरू करू. म्हणून फारच कौतुकास्पद हा भाग आहे. आणि त्यांच्या मनात हा पुढे एवढा मोठा वृक्ष होणार आहे हे असेल की नाही मला शंका आहे. कारण त्यांनी एक पाऊल टाकलं, पुढच्या पावलाचा विचार करायचा, पुढचं पाऊल नंतर विचार करायचा, ह्या पद्धतीने संस्था वाढत गेली. अगदी बरोबर. खरं तर खरंच म्हणजे हा महत्त्वाचा ह्याच्यातला मुद्दा आहे की स्त्रियांनी चालवलेली ही संस्था आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ तेव्हाही नव्हतं, आत्ताही नाही आहे. थोडक्यात मातृत्व गुण जो स्त्रियांचा असतो तो या सगळ्याच संस्थापिकांकडे आम्हाला कायमच बघायला मिळालेला आहे. मंदाजी, मला सांगा की तुमच्या आधीच्या ज्या 11 जणी होत्या त्यांच्याबरोबरही तुमच्या म्हणजे काही गप्पा गोष्टी झाल्या असतील. तुमच्या ज्या पिढीच्या होत्या सगळ्या, उषाताई किंवा नलिनीताई, ह्यांच्याबरोबर सुद्धा तुमच्या अनेक वेळेला मीटिंग्स झाल्या असतील. तुमच्या नंतरची पिढी आणि आत्ता आमची पिढी, अशा 4 पिढ्या तुम्ही आदर्श शिक्षण मंडळाच्या बघितलेल्या आहेत कामकाज करणाऱ्या. तर ह्या पिढ्यानपिढ्या काय बदल तुम्हाला दिसले? आता ह्या संस्थापिका ज्या होत्या त्यातल्या सुद्धा 4 मी बघितलेल्या आहेत आणि पैकी एक 2-3 तर ॲक्टिव्हच होत्या आणि त्यांच्या मी संपर्कात आले आणि मी त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. तर त्या मोठ्या फार उच्च शिक्षित वगैरे काही नव्हत्या, पण त्या अतिशय सावधपणे 4 जणांना विचारून अशी पावलं टाकत त्यांनी मदत घेतली बाकीच्यांची, पण त्या शिकत गेल्या. आणि त्याच काय, त्याच्यानंतर मी जेव्हा ते मंडळात माझा समावेश केला तर त्यावेळेला मी म्हणते की मुलं शिकत गेली तशा आम्हीही शिकत गेलो. कारण आम्हाला हे सगळं नवीनच होतं. चेक लिहिण्यापासून मग पुढे ते किर्द खतावणी, आणखीन ऑडिट आणि चॅरिटी कमिशनर आणि त्याच्या क्वेरीज वगैरे
मी तर चेक लिहिण्यापासूनच तिथे सुरुवात केली, कारण मी अवघी 22 वर्षांचीच होते. तर ही मोठं हे आहे, म्हणजे आव्हान होतं. आधी स्त्रियांची शिक्षण संस्था हे फार महाराष्ट्रात दुर्मिळ गोष्ट आहे ही. आणि पण ते आव्हान पेललं. आणि आता ही जी 4थ्या पिढीच्या मुली काम करतायत, त्यावेळेला आता हा फरक नाही आहे की त्या कॉम्पिटंट आहेत, पण मधल्या ह्याच्यात की त्या हिशेबात कोणी वाकबगार आहे की बीकॉम केलंय म्हणून हे बघतायत, की ऑडिट बघतायत किंवा लिगल मॅटर्स बघतायत, असं नव्हतं आमचं. आणि आताची पिढी म्हणजे स्त्रिया असून आता त्यांना पूर्वीच्या स्त्रियांच्या जी कमतरता होती ती आता नाही आहे. त्यांना जे मिळालंय वास्तव ते खूप चांगलं आहे. त्यामुळे खूपच फायदा आहे शाळांचा. स्त्री सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं आदर्श शिक्षण मंडळ आहे. म्हणजे आपण इथे जमलेले सगळेच जण आहोत किंवा हे पॉडकास्ट बघणारे प्रत्येक जण जे आदर्श शिक्षण मंडळाच्या कुठल्याही शाळांमध्ये शिकले असतील तर त्यांनी खरोखर अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. कारण स्त्रियांना त्या काळी म्हणजे जेव्हा बाहेर पडणं हा तर विषयच नव्हता, शिक्षण घेणं हा सुद्धा विषय नव्हता, त्या काळी ह्या सगळ्या गृहिणींनी एकत्र येऊन हे शिक्षण मंडळ खरं तर सुरू केलं आणि त्याचा आज आपण मोठा वटवृक्ष बघतोय. तर काही वेळेला असं काही आव्हानं सुद्धा आलेली असतील किंवा अडचणीचे प्रसंग सुद्धा आलेले असतील, तर एखाद 2 प्रसंग तुमच्या आठवणीचे आम्हाला सांगा, नक्की आवडतील ऐकायला. अडचणीचं म्हणजे एकतर फंड्स हे कायमच आव्हान होतं, कारण स्वतःची जागा नाही. आणखीन ट्रेन शिक्षिका मिळवणे तेव्हा दुस्तर होतं जरा, एवढ्या सहजासहजी मिळत नसत. परत त्यांचे पगार देणं, त्यात टिकणं, यातलं प्रत्येक गोष्ट आव्हानात्मकच होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा जागा बंडोपंत देवलांनी उदार हस्ते दिलीच, पण ती आल्यानंतर तिथे वास्तू उभी करायची हे आणखीन त्याच्या पुढचं आव्हान. तेव्हा हे टेंडर्स मागवणं, ते पास करणं, आणखीन मग प्रत्यक्ष बांधकाम, ते क्षेत्र काय आमचं कुणाचंच नव्हतं. मदत सगळ्यांनी केली, मराठी मिलचे इंजिनियर्स वगैरे होते आणि कोणाची आम्हाला म्हणजे मदतीला मात्र कोणी आम्हाला नागरिकांनी कधीच नाही म्हटलं नाही. आणि गंमत अशी की हा जो विस्तार तुम्हाला आता दिसतोय तो आम्ही केला म्हणण्यापेक्षा पालकांना हवा होता म्हणून तो झाला, असं चित्र आहे. की त्यांनी वर्णन केलं, आम्ही कडेवरनं मुलांना घेऊन येत होतो, जमवत होतो, कारण एवढ्या लहान मुलाला कसलं शाळेत पाठवायचं ही एक गावाची भूमिका होती. तर त्या बालशिक्षणाचं महत्त्व अजून इथपर्यंत पोचलं नव्हतं असा त्याचा अर्थ. आणि नंतर मग अशी वेळ आली आणि ती लवकरच आली, एक म्हणजे 62-63 सालीच, की 80-100 अशी मुलांची संख्या वाढायला लागली. आणि पालकांचा रेट आला की आता तुम्हीच शाळा काढा, आम्हाला आमची मुलं तुमच्याबरोबरच ठेवायची आहेत. तर हे खूप मोठं सहाय्यच म्हणायचं एक प्रकारे, किंवा पालकांनी दिलेली पसंती, गावांनी दिलेली पसंती होती. त्यामुळे पुढच्या गोष्टी पुष्कळ सोप्या झाल्या. म्हणजे आव्हानं जरी होतीच, आणखीन पुढचं म्हणशील तर आत्ता सांगू का, की जेव्हा निधी गोळा करायचा प्रश्न आला आणि आम्ही असं वाटून घेऊन वगैरे मागायला जायचो, मला तर फारच संकोच व्हायचा की असं पैसे मागायला जायचं म्हणजे कसं काय. पण मग मी म्हटलं की हे काय आपण आपल्यासाठी करतोय का, नाही संस्थेसाठी आहे. मग संकोच कसला, मोकळेपणाने आम्ही सांगायचं तुम्ही अमुक करा द्या म्हणून हे. आणि बरं सगळ्या गावाला ही खात्री होती की ह्यातला एकही पैसा कुठेही ह्यांनी कोणाच्याही कडे जाणार नाही. ह्या अशा बायका आहेत की ह्यांच्याकडून तो जाणार नाही. आणि पुन्हा बायका असल्यामुळे त्या उधळमाधळही करणार नाहीत, हा विश्वास होता. म्हणून आम्हाला गोष्टी सोप्या झाल्या. अगदी बरोबर की आपल्या मिरजेतल्या पालकांना ही खात्री होती की हा आपण जो निधी देतो आहोत किंवा शाळेनं काही मागितलं तर तो निधी हा सुयोग्य ठिकाणीच खर्च होणार याची खात्री असल्यामुळेच मला वाटतं की तुम्हालाही निधी मिळवायला त्यातल्या त्यात सोपं गेलं असेल. आपल्या शाळेचं किंवा मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात तसं की मॉन्टेसरी शिक्षण पद्धती ही सुरू करणारी आपली मिरजेतली पहिली शाळा किंवा पहिलं मंडळ. त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उपक्रम आपल्या मंडळातर्फे आपल्या शाळांमध्ये
पहिल्यांदा सुरू झाले. त्यातलं सेमी इंग्लिश ही मला वाटते सांगली जिल्ह्यातली आपली पहिलीच शाळा जी म्हणजे माध्यमिक शाळा ही मिरजेत आपल्या मंडळातर्फे आदर्शची सेमी इंग्लिश सुरू झाली. त्यानंतर रोजच्या जीवनातले सॉफ्ट स्किल, आजकाल जे NEP सांगते की सॉफ्ट स्किल पाहिजेत, मुलांचे डेव्हलप झाले पाहिजेत, पण आमच्या या सगळ्या मातृवत संस्थापिकांनी 50-60 वर्षापासूनच त्याचा विचार केलेला होता की मुलांमध्ये हेही गुण विकसित झाले पाहिजे. त्या दृष्टीनं भाजी मंडई असेल किंवा वर्गसभा असतील, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधनं मुलांची सर्वांगीण वाढ कशी होईल ह्याचा नक्कीच या संस्थापिकांनी कायमच विचार केला. तर तुम्ही पण मला वाटते असे वेगवेगळे उपक्रम आपल्या मंडळात शाळांमध्ये सुरू केले, तर त्याबद्दल सांगा. तर ही भाजी मंडई वगैरे हा थोडा अजून पुढचा भाग आहे. त्याच्या आधी बालसभा, बाल वाचनालय हे पण आपल्या शाळेत सुरू होतं आणि बालसभेतून पुष्कळ मुलांना बोलायची सवय आणि आवड निर्माण झाली होती. आणखीन दुसरा असाही आम्ही एक प्रयोग केला. आता आपल्या एका स्मरणिकेत एका मुलीचा लेख आहे, देवधर नाव आहे मला वाटतं, की आमच्या वर्गात जेव्हा लेझिमवरचं काहीतरी कविता होती आणि तेव्हा मुलं अगदी ऍक्टिंग करून हे करायचे आणि बाहुलीचं गाणं आले की ते गप्प आणि लेझिमच्या वेळेला आम्ही गप्प. म्हणजे ह्या ज्या वयात मुलं मुली एकत्र असायला हवेत आणि दोन्ही ऍक्टिव्हिटी दोघांनी करायला पाहिजे, तर ते होत नाही असं त्याचा पुरावा मला मिळाला. तर हे आमच्या लक्षात आलं, म्हणून काही दिवस आम्ही मुलं मुली मिक्स बसायचं शाळेत. असं नाही हे इकडे मुलं आणि इकडे मुली, कारण प्राथमिक पर्यंतचाच प्रश्न होता की पुढचा प्रश्न नव्हताच. तर त्या वयात तरी असं असलं पाहिजे की आपण जर बहिणीशी घरी बोलतो तर मग शेजारच्या मैत्रिणीशी बोलायला काय हरकत आहे. तसाही आम्ही प्रयत्न केला. तो फार पुढे चालला नाही ते सोड, कारण नुसता शाळेने आग्रह धरून चालत नाही, ते घराघरातून वातावरण किंवा गावात असायला लागतं. ते दोन्ही एकत्रच प्रगती होत असते. पण त्याची मला आठवण आली, तो झाला. आणखीन बालक मंदिराच्या बाबतीत जेव्हा समाज कल्याणची ग्रँट सुरू झाली तर त्यांना खाऊ पोषक आहारासाठी ग्रँट मिळायचे. तर ते तेव्हा आमच्या माधुरीताई कुलकर्णी म्हणून मुख्याध्यापिका होत्या बालक मंदिराच्या. तर ती ग्रँट मिळाल्यानंतर पोषक आहार म्हणजे काय हे आम्ही डॉक्टर केसकर म्हणून मेडिकल कॉलेजच्या त्यांना बोलवून घेऊन की ह्याच्यात किती कॅलरीज मुलांना हव्यात, कुठल्या पोहे केले तर काय, खिचडी केलं तर काय, मग भाज्या घालून भात केला तर काय, हे सगळं टाइम टेबल आम्ही आखून घेतलं आणि त्यानुसार उत्तम प्रकारे माधुरीताईने ते करून ठेवलं. आणि त्यांचा इतका हिशेब लिहिलेला असायचा, इतक्या साबणाला इतके दाणे, इतकं हे, की नंतर मी त्यांचा रेफरन्स घ्यायला लागले जे म्हणजे मोठ्या प्रमाणात घरी काय करायचं असेल तर त्याच्यासाठी. असं प्रत्येक टप्प्यावर हे केलंच. आणखीन अनेक उपक्रम आहेत, पण तुला जेव्हा जे काय कुठल्या टप्प्यावर सांगा ना. अगदीच म्हणजे जे अगदी लक्षवेधी उपक्रम ठरले की म्हणजे आत्ताही ते आठवतात की त्या उपक्रमांमुळे मुलांच्यात खूप चांगले बदल दिसले, ते नक्की सांगा, नक्की सगळ्यांना ऐकायला आवडेल. आणि मुलांच्यात बदल आपण म्हणतो नेहमी की शाळा म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी, पण अशी नवी दृष्टी आम्हाला एक लीलाताई पाटील शिक्षण तज्ञ त्यांनी दिली की शिक्षकही शिकत आणि वाढत राहायला पाहिजे. नाहीतर नुसतं काही प्रोफेसरांच्या पण गोष्टी ऐकतो, ते त्यांचे नोट्सची वही असते, वर्षानुवर्ष ती हे करायचे आणि मुलांनाही माहीत असतं की हे काय शिकवणार आहेत ते. तर तसं नसतं हे ह्या वयातल्या शिक्षणात तरी निश्चितच नसतं. तर त्यामुळे शिक्षकांनी प्रयोगशील असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने लीलाताई पाटलांचं सृजनानंद वर्ग किंवा शिक्षण जत्रा असे कार्यक्रम आम्ही पुढे घेतले आणि त्याला निमित्त होतं चाचा देवल म्हणजे मधुकरराव देवल यांच्या एकात्म समाजची मुलं जी होती म्हैसाळची, तर त्यांची इच्छा होती ती आमच्याकडे येऊन आमच्याबरोबर त्यांची इंटरॅक्शन होऊन त्यांना काहीतरी शिकायला मिळावं. म्हणून एक वर्षभर त्यांच्यासाठी दर रविवारी संस्कार वर्ग, आम्ही त्याला संस्कार वर्गच नाव दिलं होतं. नंतर लीलाताईंशी बोलताना संस्कार तुम्ही शब्द का वापरता असा त्यांनी प्रश्न विचारल्यावर आम्ही विचार केला की संस्कार म्हणजे नुसतं श्लोक स्तोत्र शिकवणं नव्हे, तर
मग तुम्ही म्हणत असाल तर ते तसं नाही आहे असं. आणि मग त्या मुलांच्यासाठी आम्ही खूप उपक्रम घेतले. आणि वाचन लेखन वगैरे हे तर झालंच, बोलणं, गोष्टी सांगणं इतकंच नाही. आम्ही त्यांना एकदा सांगलीला एक पक्षी निरीक्षक माझ्या चांगल्या माहितीचं होते, मला ती आवड असल्यामुळे, तर मुलांना त्यांनी विशिष्ट पक्ष्यांची घरटी नदीच्या काठाला पाहिली होती, ती दाखवायला घेऊन जाऊया म्हणाले ते. मग त्या मुलांना आम्ही सांगलीला बसने नेलं. तर तेव्हा लक्षात आलं त्यातली काही मुलं बसमध्येही कधी बसली नव्हती. आणि त्यांना एक नवीनच हे खुलं झालं त्याच्यामुळे, म्हणजे आमच्या ह्या प्रयासामुळे. आणि त्या दाखवणाऱ्यांनी आम्हाला नावेतून नेऊन गोल्डन ओरिओलचं झोपाळा असलेलं घरटं वगैरे दाखवलं. असं मुलांना पुष्कळ त्यातून शिकता आलं. आणि त्याच वेळेला आमच्या मनात आलं की आपण त्यांच्यासाठी वर्ग घेतोय, तर पाठक अनाथाश्रमातली जी मुलं आहेत त्यांना आपण का बोलवू नये, कारण त्यांना सुद्धा असं बाहेर यायचं हे फार कमी मिळत असावा. म्हणून आम्ही त्या मुलांनाही एक बोलावलं. पण मात्र ती मुलं इतकी मिक्स झाली नाहीत, कारण त्यांना सवय नव्हती. आणि त्याच्यातल्या ज्या मुली होत्या ते छोटं मूल त्यांच्याकडे सांभाळायची जबाबदारी असते, ती कडेवर घेऊन यायच्या. असे निरनिराळे, पण म्हणजे एकूण बालक विश्वातून आम्ही शिकत गेलो असं असतंय. आणि म्हैसाळच्या मुलांचं एक वैशिष्ट्य, त्यांच्या हस्ताक्षर अतिशय सुंदर होती. आणि त्यांचं जे सेक्रेटरी होतं त्यांचंही खूप छान होतं. हे काय ह्याचा अजून मी विचार केला नाही, पण अजूनही माझा एक आणि कोणी गोसावी वस्तीसाठी काम करतो त्यांनी हे नोंद केलंय की त्या मुलांची अक्षरं छान असतात. म्हणजे लक्षात येते का बघा तुमच्या, की फक्त आपल्या शाळेतली मुलं आणि आपलीच मुलं एवढाच फक्त मर्यादित दृष्टिकोन ह्या सगळ्यांनी, मेनली मंदात आजींनी नाही ठेवला, तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे समाजातल्या अशा ज्यांना काही मिळालेलं नाही आहे अशाही मुलांना घेऊन त्यांनाही संस्कारक्षम करायचा प्रयत्न केला. वेगवेगळे प्रयोगातनं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. मंदाजी, आज इथं सगळे माजी विद्यार्थी जमलेले आहेत. त्याचबरोबर हा यूट्यूबला जेव्हा आपला पॉडकास्ट येईल, आपल्या वेबसाईटला येईल, तेव्हा अनेक देशापरदेशातले आपले विद्यार्थी आहेत. तर त्यांना काय सांगाल की आदर्श शिक्षण मंडळ स्थापनेपासून आत्ता आपण अशा एका टप्प्यावर होतो की आपली CBSEची शाळा तर आहेच, म्हणजे आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक, माध्यमिक, आयडियल इंग्लिश स्कूल, सॅपलिंग आणि आयडियल स्मार्ट स्कूल ही आपली CBSEची फॅकल्टी. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधनं जाताना आपल्या शाळेनं किंवा आपल्या मंडळानं एक ध्येय जे निश्चित केलेलं होतं ते साध्य तर नक्कीच झालेलं आहे. पण ह्या मुलांना किंवा ह्याच्यातल्या ज्या स्त्रिया असतील त्यांना तुम्ही काय सांगाल शाळेच्या म्हणजे एकंदरीत वाटचालीबद्दल आणि पुन्हा शाळेकडे येण्याबद्दल काय सांगाल? दोन गोष्टी आहेत. एक, संचालक मंडळात किंवा शिक्षक म्हणून काम करताना की दोन गोष्टी असतात. संस्था मोठी झाली म्हणजे त्याच्या अनेक शाळा झाल्या, विस्तार झाला, ह्यालाही महत्त्व आहेच. आणि मी म्हटलं तसं पालकांच्या मागणीनुसारच आदर्श शिक्षण मंडळ मोठं झालं. पण गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ ह्याचा विचार नेहमी संचालकांनी मनात ठेवला पाहिजे. कारण गुणात्मक वाढीवरच तुमचं खरं यश अवलंबून असतं, की किती संस्था निघाल्या किंवा किती मुलं आली ह्याच्यावर नसतं. तर ते मला महत्त्वाचं सांगावंसं वाटतं. आणि विद्यार्थ्यांना म्हणायचं तर म्हणजे मातृसंस्थेकडे पाहून जिथे जिथे तुम्हाला कधी असं संधी मिळेल की मुलांसाठी काम करू, ते त्यांनी नक्की हात द्यायला पाहिजे. कारण ती गरज कुठल्याही आपल्याकडे तर खूपच आहे, पण कुठेही ही गरज असतेच. आणि ती तुम्ही नक्की एन्जॉय करून बघा. अगदी महत्त्वाचं आजींनी सांगितलं आहे. म्हणजे मला पुन्हा एकदा इथं नमूद करावं वाटतं की ह्या सगळ्या स्त्रिया ज्यांनी आदर्श शिक्षण मंडळ स्थापन केलं, ज्या 11 ह्या गृहिणीच होत्या, त्यांनी सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून मंडळ सुरू केलं, मुलांना शिक्षण दिलं. पुढच्या पिढीच्या ह्या स्त्रिया ज्यांना खरं तर कधी निधी गोळा करणं हा प्रकारच माहीत नव्हता, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे निधी गोळा करून पुढील वाटचालीला सुरुवात केली. पुढच्या पिढीच्या ज्या संचालिका, संस्थापिका किंवा आपलं संचालक मंडळ होतं त्यांना तंत्रज्ञान तेवढं फारसं त्यांनी अंगीकारलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा त्यातनंही
अगेन शिक्षण मंडळात आपल्या मंडळाचा आणि शाळेचा विकास त्यांनी केला. आणि आता आपण सगळे ह्या पिढीचे ज्यांना टेक्निकली आपण खूप लिटरेट आहोत, प्रत्येक गोष्टीत लिटरेट आहोत, तर आपणही आपलंही योगदान आहे की आपण आपल्या आजूबाजूला आपल्या जी मुलं आहेत त्यांना बालशिक्षणाचं महत्त्व सांगावं. योग्य बालशिक्षण म्हणजे काय हे त्यांना सांगावं. आणि आपल्या शाळेतनं जे शिकून गेलेले माजी विद्यार्थी आहेत त्यांनी तर नक्कीच हा जो आपला शाळेचा मंडळाचा जो एक इतिहास आहे तो तसाच कंटिन्यू करून भविष्यातही वेगवेगळ्या शाळेच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी असतील त्यात तर हातभार लावावाच आणि आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या मुलांचा मानसिक, बौद्धिक आणि सगळाच विकास करावा. मंदाजी 1979 साली आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर झालेलं होतं. तर त्यावेळेला आदर्श शिक्षण मंडळानं एक आगळा वेगळा उपक्रम घेतलेला होता, राबवलेला होता. त्याबद्दल सांगा ना. हो, चांगला प्रश्न विचारलास. कारण त्यावेळेला तू म्हणालीस तसं फक्त आमच्या शाळेसाठी नाही आम्ही यातलं राबवलं, सांगली मिरज परिसरातल्या सगळ्या बालक मंदिरांसाठी म्हणून आम्ही काही गोष्टी केल्या. तर त्याच्यात एक होतं की हे बालक मंदिराचे शिक्षक सगळ्या आणि पालक बरेच सहभागी झाले. त्यांच्यासाठी एक कार्यशाळा ठेवली होती 2 दिवसाची, की मॉन्टेसरी शाळेत जे काही चालतं त्याच्यामागे काय तत्व असतं, की त्यांचा जीवन व्यवहार किंवा आणखीन अक्षर ओळख किंवा ती सगळी साधनं ती सगळी आम्ही मांडली होती. आणि सगळ्या शाळांतनं ती साधनं तेव्हा होती असं नाही. तर त्या मुलांनी येऊन तिथे ती खेळली आणि जीवन व्यवहारात आम्ही पाटा, जातं, लहान वगैरे असं सगळं जमा केलं होतं. आणि ह्या वेळेपर्यंत सुरुवातीला जे मेंबर्सचा बेस खूप वाढवला नव्हता ह्या स्त्रियांनी, कारण फाटे फुटायला नको म्हणून ते सावधपणे होतं. पण नंतर 62-63 नंतर आम्ही आमचं धोरण बदललं. जितक्या जास्त येतील स्त्रिया तेवढं चांगलं आहे. म्हणजे नुसती त्यांची वर्गणी नाही पण त्यांचा इनपुट पण आम्हाला हवा. आणि तशा त्या येत गेल्या. त्यामुळे ह्या बालक वर्षाच्या वेळेला जे आम्ही कार्यक्रम केले, उषाताई, नदुताई, नंदिनीताई म्हस्कर, मंगलाताई, ह्या तर नेहमीच्याच होत्या. त्याच्याशिवाय सुनीताताई भानू होत्या. पुष्कळांनी मदत केली. कारण सांगलीला जाऊन आम्ही एक अशी स्पर्धा ठेवली होती, त्याला नाव सनत कुमार स्पर्धा दिली. सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवाचे अल्पवयीन पण ज्ञानी मुलं म्हणून ते सनत कुमार नाव होतं. आणि मग प्रश्न म्हणजे आता नंतर क्विजचं फॅड टी व्हीवर वगैरे खूप आलं पण तेव्हा नव्हतं. तर हे प्रश्न म्हणजे ही स्पर्धा नव्हती, पण पालकांसाठी ती हे होतं की त्यांना समजून द्यायचं होतं की मुलांशी काय बोलायचं असतं, त्यांना काय विचारायचं असतात प्रश्न. आणि त्याच्यात अगदी साधे साधे प्रश्न होते की शब्दखेळ होते, नंतर 3 तोंडाचा देव कुठला असतो, किंवा म्हणजे आसपास मूल काय निरीक्षण करतं वगैरे, याला तुम्ही उत्तेजन द्या. या दृष्टीने ते प्रश्न आखलेले होते. आणि ते इतक्या सर्वत्र पोचले. म्हणजे मला आठवतं आमच्या मिलचे एक नेपाळी वॉचमन होते, त्यांनी इथला एक अनाथ मुलगा दत्तक घेतला होता. त्या मुलांनी त्याच्यात बाजी मारली होती. म्हणजे असे असतात आपल्याला, पण म्हणजे डोळ्यासमोर नसतात किंवा त्यांना पुढे त्या प्रकारे शिक्षण मिळत नाही असं. तर ती एक स्पर्धा मला आठवते, ती कार्यशाळा आठवते. आणखीन बालक वर्षाच्या वेळेला किंवा आमच्या रौप्य महोत्सवाच्या वेळेला हे आता मी पक्क नाही सांगू शकत. सुधा करमरकरांची जी बालरंगभूमी आहे त्याची नाटकं सांगली मिरजेपर्यंत पोचलेली नव्हती. त्याचा महोत्सव आम्ही सगळ्यांना खुला मुद्दाम आयोजित केला होता. आणि ह्या प्रत्येक ह्याच्यात मी तुला सांगते की ह्याच्यात सगळ्या सभासदांचा सहभाग असायचा. त्याशिवाय ह्या गोष्टी होणंच शक्य नव्हतं. ह्या ज्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही आज स्पर्धा, तेव्हा लोकनृत्यांच्या पण स्पर्धा घेतल्या होत्या. आणि मिरजेतल्या शाळांनी विद्या मंदिरमध्ये त्यातला काहीतरी भाग होता, लोकनृत्याची वगैरे तिथे घेतली होती. असं सर्वसमावेशक असं धोरण. आणि सांगलीच्या मला आठवत आहे 3-4 ज्या काय होत्या बालक मंदिरात तिथे जाऊन मग प्रत्येक वेळेला आम्ही 2-2 जणी जायचं. तर तेवढे सभासद आमचे सगळे होतेच. सगळ्यांनी सहाय्य केलं आणि आम्ही हे पार पाडलं होतं. आणि
बालरंगभूमीचा असंच मुद्दाम म्हणजे फक्त शाळेसाठी आम्ही तो ठेवला नव्हता. आणि 3 नाटकांचे तरी प्रयोग झाले आणि अर्थात हाऊसफुल झालेच असं आत्ता मला आठवलं म्हणून सांगितलं. म्हणजे मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा तर आपल्या मंडळाचा पहिला उद्देश आहे, पण त्याचबरोबर काळाच्या पुढे जाऊन विचार करून शिक्षण देणे हा आपल्या आदर्श शिक्षण मंडळाचा आणखी एक महत्त्वाचा हेतू हा कायमच चालत आलेला आहे. मध्ये एक मी एक स्मरणिका वाचली, त्याच्यातली एक छोटीशी आठवण सांगते. तुम्हाला माहितीच असेल, बहुतेक प्रमिलाताई खाडीलकरांनी लिहिली आहे. शैक्षणिक साहित्याची कमतरता होती शाळेला आणि मग ह्या सगळ्या शिक्षिकांनीच ठरवलं की आपणच शैक्षणिक साहित्य बनवूया आणि तो मनोरा दट्ट्यांचा मनोरा तयार करायचा ठरला आणि ती मापं अशी झाली की तो मनोरा 4-4.5 फूट उंचीचा, म्हणजे प्रमिलाताई खाडीलकरांच्या एवढ्या उंचीचा मनोरा झाला. आणि त्या ह्याच्यावर सगळ्याजणी इतक्या हसल्या. विनोदाचा भाग सोडला तर त्या शिक्षिकांचीही तळमळ की आपल्या मुलांसाठी आपणच शैक्षणिक साहित्य सुरू करूया किंवा बनवूया ही किती महत्त्वाची आहे. तर असं आपल्या शाळेचं खरं तर मंडळाचं कल्चर आहे, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. तर ह्या अशा आपल्या अगदी मातृतुल्य अशा कल्चरविषयी, आपल्या आदर्श शिक्षण मंडळाच्या कल्चरविषयी, परंपरेविषयी थोडंसं सांगा. ते सांगते तुला, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या मंडळाचं कल्चर पहिल्यापासून ते आज तागायत असं राहिलं आहे. लोकशाही, आणखीन सहकार, जे कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेशन म्हणतात ना. कारण कुठली एक गोष्ट काहीतरी नवीन असेल काय तर 100% सगळे सहमत होतात असं नाही, प्रत्येकाची मतं असू शकतात आणि त्यांना प्रत्येकाला ते सांगायचं नक्कीच आपल्याकडे होता, लोकशाही होतीच. आणि मात्र एकदा निर्णय घेतला की त्याच्यामागे मी मत काय दिलंय हा भाग नाही, सगळ्या उभ्या राहायच्या. असं हे जे कल्चर आहे, त्यामुळे निवडणुका, पॅनल्स, आणखीन हे ते आजपर्यंत घडलेलंच नाही आहे इथे. हे कल्चर आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि ते जपलं गेलं तरच संस्था खऱ्या अर्थाने मोठी होते असं मला वाटतं. अगदी नक्की. आणि ते सुद्धा सगळ्या स्त्रिया, जिथं म्हणजे असं म्हणतात की 2 स्त्री आल्या की दोघी जणी आल्या तरी तिथं आपण सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन सर्जनाचं काम करतोय, पिढ्यांना घडवण्याचं काम करतोय. तर मला असं तुम्हाला आता ह्या एका प्रश्नाकडे वळवायचं की मागोवा जर घेतला आपण आदर्श शिक्षण मंडळाच्या वाटचालीचा, तर तुमच्या सहकारी म्हणजे संचालिकांमधल्या काय, म्हणजे तुम्हाला कोण अशा जास्त प्रकर्षानं आत्ताही आठवतात, त्यांची आठवण येते आणि आत्ताच्या पुढच्याही पिढीतल्या सगळ्यांच्या म्हणजे कामाबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. उषाताई तर मेरुमणीच म्हणायच्या, कारण त्या इतक्या काय म्हणायचं धाडसी होत्या, ठाम होत्या, आणखीन निर्भीडपणे त्या काय ते तड लावू शकायच्या. म्हणजे जेव्हा आम्हाला सामोरं जाणं कठीण वाटायचं तेव्हा उषाताईनंच पुढे केलेलं असायचं किंवा त्या तो लीड घ्यायच्या. उषाताई हा अविभाज्य भागेत धर असतो. पण नलिनी वहिनींनी सुद्धा, म्हणजे नलुते मराठे, इतक्या त्या परफेक्शनिस्ट होत्या. म्हणजे घटनेचं काम जसं मी तुला सांगितलं, एक हाती एक टाकी त्यांनी सुंदर घटना सगळी चर्चा करून डॉक्टर इनामदारांबरोबर लिहून काढली. नंतर जेव्हा किल्ल्यातली शाळा झाली तेव्हा समोरचं ग्राउंड आम्ही वापरतच होतो, कारण त्याला ह्याच्यात यश मिळालं होतं आम्हाला की ते क्रीडांगण म्हणून त्याच्यावर आरक्षण यावं. मालकीचं व्हायला पुढे फार वेळ लागला. ते वापरत होतं, पण आमचं स्वप्न होतं की त्याला एक कुंपण घातलं गेलेलं बघायला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सगळ्यांनी केलाच. पण त्याच्यात प्रामुख्याने नलिनी वहिनींचं योगदान फार मोठं आहे. त्याच्यासाठी सेक्रेटरिएटमध्ये त्यांनी खेपा पण घातल्या आणि आपली प्रत्येक गृहिणी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या 100% सांभाळूनच करत असते, हे लक्षात हे अध्यारूत आहे. आणि हे करून सुद्धा त्यांनी ते केलं आणि ते तडीस नेलं. मग जेव्हा मी त्या ग्राउंडला नाव दिलेलं आणि कुंपण घातलेलं पाहिलं तेव्हा मला खरोखरच माझं मन भरून आलं. आणि ह्या बाबतीत आमच्याबरोबर शीलाताई पटवर्धन असतील, असं आम्ही पुष्कळच हे इन्व्हॉल्व केले होते. म्हणजे साधी गोष्ट, जे म्हैसाळच्या मुलांसाठी आम्ही वर्ग घेत होतो त्या आम्ही असं ठरलं ते 3 तास असतात, तर आपण त्यांना काहीतरी खाऊ द्यायला पाहिजे.
नुसतं आवाहन करायचा अवकाश, दररोज एक असं 30 मेंबर्सनी आनंदाने लगेच प्रत्येकजण खाऊ करून देऊन यायची, ती मुलांची बोलायची. म्हणजे तू म्हणतेस ना, म्हणजे आई आणि कोणाचं तरी मी हे ऐकलं की माझी आई घरी शिक्षिका असते आणि शाळेत आई असते, त्या प्रकारे संचालक मंडळ किंवा शिक्षकांची ही गंमत होती. असं सहकार्य आम्हाला अनेकांचं, शोभाते महाबळ असतील, म्हणजे जी ती सगळी मला यादीच वाचावी लागेल. पण अलका मराठे म्हणा, शशिता कुलकर्णी, आणि असं एकाच भागातलं नव्हतं, आम्ही सगळ्या भागातले आमचे अनेक सभासद होते, किल्ल्यातले होते, ब्राह्मणपूरला होते. असं म्हणजे आता मंदाजींशी बोलताना अख्ख्या 75 वर्षांचा असा इतिहास मंडळाचा असा डोळ्यासमोरनं जात आहे. आणि खरंच आज खूप असं गर्वानं सांगावं वाटतं की मी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. आज ह्या स्त्रियांनी चालवलेल्या शिक्षण मंडळाची मी एक भाग आहे. आणि पुन्हा मी तेच आवाहन करते की ह्यांच्यासारखं खंबीर होणं हे खूप गरजेचं आहे. हे त्या काळातही 75 वर्षांपूर्वीपासनं या ज्या एका काय म्हणतो खंबीरतेनं, नेतृत्व गुणानं या पुढं वाटचाल करतायत. अशीच वाटचाल आमच्या आत्ताच्याही मैत्रिणी करत आहेत. आता आदर्श शिक्षण मंडळाची पुढील वाटचाल काय असावी याबद्दल ह्या प्रश्नाकडे येऊया आणि आपलं हे चर्चा इथं थांबूया ह्या प्रश्नांच्या उत्तरानंतर. मी म्हटलं तसं पालकांच्या मागणीनुसार आपण करायचा प्रयत्न करायचाच, पण त्याच्यामध्ये संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला जास्त महत्त्व द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे तुम्हाला पण कॉलेज होताना पण बघायचं आहे ना आपल्या शिक्षण मंडळाचं, तर त्याच्यासाठी तुम्हीच त्याचे उद्घाटक असणार आहे याची मला खात्री आहे. तर मंदाजी, तुमचं खूप खूप मनापासून मी मंडळातर्फे, आपल्या शाळांतर्फे, सगळ्या शिक्षकांतर्फे, मुख्याध्यापकांतर्फे आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपण असंच एकदा गप्पा मारायला नक्की भेटूया. जरूर. धन्यवाद. नमस्कार.